सर्वांना नमोबुद्धाय, सविनय जय भीम। आज मी आणि प्रियंका आलेलो आहे कान्हेरी बुद्ध लेणी, बोरिवली, मुंबई येथे। कान्हेरी लेण्यांमध्ये एकूण 109 लेणी आहेत। जवळची एलिफंटा गुंफा शोभिवंत, लकाकीयुक्त व सुंदर पैलू पाडून बनवलेली आहे। प्रत्येक गुफेतील जमीन म्हणजे गुहेचा दगडी पाया आहे। त्यात मोठाल्या खांबांनी युक्त असे भव्य सभागृह आहे। त्यात बुद्ध धर्मीयांचे पवित्र स्तूपही आहे। वरील बाजूस पाण्याचा पाट आणि हौदा आहे। पुरातन काळात पावसाचे पाणी विशेष प्रकारे वळून पाण्याच्या मोठ्या टाक्या भरल्या जात असत। बहुतेक गुंफांचा वापर बौद्ध धर्मीय श्रमण यांना राहण्यासाठी, अभ्यासासाठी आणि ध्यानासाठी करीत। मोठ्या गुंफांमधून परिषदा भरवल्या जातात। तसेच येथे स्तूप आहेत, त्यामुळे तिथे प्रार्थना करण्यासाठीही त्यांचा वापर केला जाईल। अवलोकितेश्वराची मूर्ती एक वेगळेच विशेष दर्शन देते। बौद्ध संघातील जीवनात काय हवे याबद्दलचे मार्गदर्शन बहुतेक विहारातील मठाधीश देत असतात। येथील संघ बऱ्याच व्यावसायिक केंद्रांशी जोडलेले आहेत। त्यात सोपारा बंदर, कल्याण, नाशिक, पैठण आणि उज्जैन समाविष्ट आहे। मौर्य आणि कुशाण हे सत्ताधारी होते, तेव्हा कान्हेरी विद्यापीठ होते। 10व्या शतकाच्या शेवटी 980 ते 1054 अतिशय बौद्ध शिक्षिका कृष्णगिरी विहारात राहुल गुप्ता यांच्याकडून ध्यानसाधना शिकण्यासाठी आली होती। सुवाच्य अक्षरातील 51 शिलालेख आणि 26 वचननामे एपिग्राफ्स येथील संशोधनात सापडलेली आहे। कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात उत्तर मुंबईमध्ये बोरिवलीजवळ साष्टी बेटाच्या अरण्यात असलेली लेणी आहे। ही लेणी इसवी सन पूर्व 1 शतक ते इसवी सन 1 शतक या दरम्यान निर्माण केलेली आहे। कान्हेरी लेणी बोरिवली उद्यानाच्या मधोमध कान्हेरी या शब्दाचा उगम कृष्णगिरी अर्थात काळा डोंगर पाषाण या पाली नावापासून झाला आहे। ही लेणी काळाकुट्ट दगड तासून बनविलेली आहेत। लेणी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रमुख प्रवेशद्वारापासून 6 किलोमीटर व बोरिवली रेल्वे स्टेशनपासून 7 किलोमीटर अंतरावर आहेत। पर्यटकांसाठी या लेणी सकाळी 9 पासून उघडल्या असतात। या लेण्यांमधून भारताच्या